श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दुःख, नकारात्मकता, चिंता, सततच्या आर्थिक अडचणीपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय व मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते. काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे व नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता हे उपाय करून पहा व स्वामी समर्थ या नावाचा जप देखील करत राहा. पहिला उपाय, शनीच्या 7:30मध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. नित्य दररोज 3 वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने 7:30 सौम्य बनते. 2. प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल, खूप कष्ट करून अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल, त्यांनी भूमप्रदोष व्रत अवश्य करावे. भूमप्रदोष व्रत हे मंगळवारी येणाऱ्या प्रदोष दिवशी असते. 3. दररोज घरात श्रीसूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीस थोडे कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतोच. 4. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतात. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय दररोज वाचावा 2 वेळा. 5. गुरुपुरुषामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठण करावे. यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतील. 6. ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्न हिरा धारण करावा. कारण शुक्र हा विवाहाचा व सुखाचा कारक आहे. 7. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते. 8. व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सत्पात्री दान करावी. याने भविष्यात आणखी पैसा मिळतो. मन समाधानी राहते. यशवंत व कीर्ती लाभते. 9. नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी 11 कडकडीत गुरुवार करावेत. तसेच सायंकाळी दत्तात्रेयांना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे. यामुळे तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होते. मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा. 10. ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. 11. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान व चिंतनाची आवश्यकता असते. म्हणून ध्यानधारणा, मनन, चिंतन, भगवंताचे नामस्मरण याला फारच महत्त्व आहे. 12. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात. यामुळे शांत झोप लागेल. 13. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात
छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर मोठ्या वादामध्ये होते. घरातील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाहीत, मोठ्यांचा अनादर करतात. घरामध्ये सतत भांडण पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे. आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी. 16. रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप अवश्य करावा. 17. दुकानात, ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहकशा श्रीकृष्णाची तस्वीर लावावी, त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. 18. व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावेत. घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत, त्यामुळे व्यापारात सफलता नक्कीच मिळते. 19. गहू दळायला देताना त्यामध्ये केशराचे 2 दाणे टाकून 11 तुळशीचे पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते. 20. नारळ उतरवून टाकणे. घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून 11 वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ टाकून द्या. हा उपाय 5 शनिवार करा. हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर आलेले संकट दूर होईल. 21. गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. झाडे, गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेला मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो. अन्नदानाला वेदांच्या पंचयनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते. हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते आणि ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती नक्कीच मिळते. 22. कालिका मातेला क्षमा मागा. जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणाने झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा. 5 शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील. 23. जल अर्पण करा. एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यामध्ये लाल चंदन मिसळा. ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा. सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा. 1.25 महिना हा उपाय हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल. 24. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. चला तर मग हा उपाय कोणता आहे? श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पासह 7 दिवसीय गुरुचरित्राचे पारायण 1 महिन्यामध्ये 1 असे सलग 3 महिने करावे आणि गुरुचरित्राचं उद्यापनाच्या दिवशी 5 व्यक्तींना जेवायला द्यावे. तसेच पारायण चालू असताना रोज नित्यनियमाने स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय व 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवावा. तसेच सलग 11 गुरुवार स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आरतीसाठी जावे. गोड नैवेद्य अर्पण करावा. या उपायामुळे खूप लोकांच्या मनातील इच्छाची पूर्ती झाली आहे.
नक्कीच तुम्हीसुद्धा हा उपाय करून पहा. नक्कीच तुमच्यासुद्धा मनातील इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. आणि तुम्हाला असा अनुभव आला तर मला कमेंट करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.